ओडंबरीची या लेणिया घरभरी आतुडलिया नागवे नागवलिया विशेषू काही. म्हणाले ओडंबरीची या म्हणजे जो गारुड्याचा खेळ खेळतो. आपल्याकडे मराठीमध्ये बाकी सगळ्यालाच गारुड असं म्हणतात. म्हणजे जे चमत्कृती निर्माण करतं, जो नजरबंदीचा खेळ असतो ते सगळं गारुड, असं गारुड या सदरामध्ये घेतलं जातं. तर त्या गारुड्याचा जो खेळ आहे त्या ओडंबरीची या लेणिया, तर म्हणाले तो एकदा गारुड करायचं, एकदा जादूगारी करायची. म्हणजे काय, तो भरपूर लेणी तयार करतो, म्हणजे अलंकार तयार करतात. लेणिया घरभरी आतुडलिया, म्हणाले घरामध्ये पुष्कळ संपन्नतेने तरी जरी ती प्राप्त झाली तरी सुद्धा त्याचा उपयोग काय आहे. कारण ती सगळी खोटीच आहेत. ती त्या जादूगारांनी निर्माण केलेली लेणी ही काही उपयुक्त नाही. त्या गारुड्याच्या लेण्यांचा काही उपयोग नाही. तसंच एखाद्या मनुष्य फाटका आहे, त्या फाटक्या मनुष्याला लुटला म्हटलं तर त्याला काय लुटणार आहेच काय त्याच्याकडे. तुकाराम महाराज म्हणतात तसं, आम्ही मुळचेच सुडके आम्हा देखतात चोर धाके. म्हणाले आम्हाला पाहून चोरालाच धडकी भरते की तो आमच्याकडे काय, आम्ही मुळातच आमच्याजवळ काही नाहीच आहे, तो काय आमच्याकडे येणार आणि चोरी करणार. आमच्याकडे यायचं म्हटलं कीच तो घाबरतो. म्हणाले इतकं आमच्याकडे काही नाही. आणि म्हणून ते म्हणतात इथे ओडंबरीची या लेणिया घरभरी आतुडलिया नागवे नागवलिया विशेषू काही गारुडी खेळाच्या नगासी साठवून ठेविल्या गेहासी वा लुटलिया नागव्यासी विशेष काय. मला गारुडी जो खेळ करतो त्याच्याकरता ज्या वस्तू तो वापरतो त्या वस्तूतून तो जो आम्हाला दाखवणारे चमत्कृती पूर्ण असणारे अलंकार जे निर्माण करतो ते सगळं तो करतो निर्माण. म्हणून त्याच वस्तू आपल्याकडे ठेवून घेतल्या तर घरात कितीही साठवल्या तरी ते काही अलंकार म्हणून उपयोगाला यायचे नाही आहेत. तो सगळा त्याचा खेळ आहे. तसाच ज्या मनुष्याजवळ काहीच नाही अशा माणसाला लुटायला गेलं तर लुटणाऱ्याला काय प्राप्त व्हायचं आहे, काही मिळायचं नाही. म्हणजे गारुडी निज खेळात मंत्र सामर्थ्ये करून सत्य नाना प्रकारे दावित काढून बहुमोल दागिने. तो त्याच्या मंत्राच्या सामर्थ्याने तो छुमंत्र करतो आणि मग जे काही त्याला दाखवायचं आहे त्या पोतडीतून काढून दाखवतो. तर म्हणाले काढून बहुमोल दागिने, पुष्कळ मौल्यवान असे दागिने तो आपल्याला दाखवतो. पाहू गेल्या ते नग बा चऱ्हाटे असं ती चांग नजरबंदीने आला योग त्यासी दागिने होण्याचा. नंतर पाहायला गेलं तर काही नसतं. म्हणाले चऱ्हाट वळलेलं, म्हणजे आता हा दासगणू महाराज पुष्कळ मराठवाड्यात राहिले त्यामुळे तिथल्या भाषेचा छाप आहे त्याच्यावर, म्हणून त्यांनी शब्द असा वापरला आहे की म्हणाले ते चऱ्हाट त्यांनी वळलेलं आहे. पाहायला गेलं तर ती वस्तू आहे काय, ते दागिने वगैरे काही नाही आहे. तर हे दागिने इथे कुठे गेला शब्द, सत्य नाना बहु पाहू गेल्या ते नग वा चऱ्हाटे असं ती चांग. ते नग जेव्हा पाहिला जातो आपण तेव्हा ते नग म्हणजे त्या वस्तू नाही आहेत, त्या अलंकार नाही आहेत. तर तिकडे सगळा हे दोरखंड सुतळ फार वापरली जात नाही, पण आंबाडीचं दोरखंड वापरलं जातं आणि आंबाडी पिकवली जाते. ती आंबाडी पिकवलेल्या आंबाडीचे दोर काढले जातात आणि त्या आंबाडीच्या काढलेल्या दोराचा दोर वळला जातो सुतळीसारखा, आणि तो वळलेला जो दोर आहे त्याला चऱ्हाट म्हणतात. आणि म्हणून आपल्याकडे शब्द आहे चऱ्हाट, पण इथे आता चऱ्हाट वळायला आपण कुठे इथं तशी शेती पाहत नाही. तिथे अजून तशी शेती आहे, जाड बारीक असे दोर त्या, आणि ते वळतात कुठे तर मांडीवरती वळतात. ते आंबाडी मांडीवर घेऊन खाली कर्नाटकात आहे पद्धत आहे, आणि मांडीवर ते चऱ्हाट वळलं जातं आणि त्याच्यापासून ते जनावरांच्या मुसक्या वगैरे बनवतात, त्या सगळ्या त्याच्याच बनवतात. त्याच्यापासून विणून इथे जसं सुतळीने विणतात तसं तिथे सगळं त्या आंबाडीने विणलं जातं. तर यांनी म्हटलं की अहो आहे काय ते, नुसतं त्या आंबाडीचं वळलेलं चऱ्हाट आहे. आणि म्हणून पाहू गेल्या ते नग वा चऱ्हाटे असं ती चांग, चांगल्या प्रकारे दोरखंडासारखं वळलेलं ते चऱ्हाट आहे. म्हणाले नजरबंदीने आला योग त्याची दागिने होण्याचा. आणि नजरेच्या आमच्या नजरेला आता आपण बघतो जादूगार रघुवीर वगैरे आपण सगळे बसलेले असतो प्रेक्षागृहामध्ये. आत्ता घड्याळात इतके वाजलेत म्हटलं की आपल्याला सगळ्यांच्या घड्याळात तितकेच वाजलेले दिसतात की जे तितके वाजलेले नसतात. हा पुन्हा नजरबंदीचा खेळ आहे. ते म्हणाले त्या क्षणी ते तसंच जाणवतं
म्हणाले हे मांत्रिक जो गारुडी त्यासी हे दागिने नाही उपयोगासी, तो निज पोट भरावयासी बाजारी कवड्या मागत. अहो म्हणाले त्याला जर खरंच दागिने तयार करता आले असते आणि दागिने बनले असते तर तो रस्तोरस्ती खेळ करत कशाला फिरला असता आणि हे दागिने करून दाखवले असते. तेच दागिने आपल्या घरी त्यांनी ठेवले असते, तो श्रीमंत झाला असता. पण म्हणाले त्याला कवड्या, आणि पुन्हा तसंच ना, पूर्वीचं विनिमयाचं साधनच कवड्या होतं. सगळ्यात कमीत कमी साधन कवडी असे, आणि त्याच्याही पेक्षा कमी होतं ते म्हणजे बिट्ट्या आणि सागरगोटे. बिट्ट्या सागरगोट्यावरती सुद्धा वस्तूंचा विनिमय तिथे होत असे खेडेगावामध्ये, आणि पैसा नसेच दिसत कोणाला. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की बाजारी कवड्या मागत. बाजारामध्ये लोकांना एक कवडी द्या, दोन कवडी, म्हणून आपल्याकडे जी म्हण आली आहेत ना, कोण फुटकी कवडी सुद्धा देणार नाही. म्हणजे कशाला कोण त्याला काही देईल, कवडीला सुद्धा मोल आहे. म्हणून ते कवडी मोलाचं सुद्धा नाही. आपले सगळे शब्द ते त्यावेळेच्या विनिमयातून आलेले आहेत की कवडी मोल सुद्धा जाणार नाही असं. तर म्हणाले मग त्याच्या दागिन्याचा दुसऱ्याचं कोठून उपयोग साचा, त्याचा त्यालाच उपयोग करून घेता येत नाही तर तो दुसऱ्याला काय उपयोग करून देणार. वा नागवा लुटल्याचा काय होणार उपयोग. म्हणजे काय असणार आहे ज्याच्याजवळ स्वतःजवळच काही नाही, त्याला लुटून मिळणार आहे काय. निव्वळ नागव्यापाशी असणार काय लुटण्याची, तेवी नाही जी अविद्या तियेसी नाशिले म्हणण्याचा अर्थ काय. आता माऊलींचा विषय हा चाललेला आहे की अविद्या आहे आणि अविद्येचा नाश झाला. ही जी आमची अलीकडची भाषा आहे ही सगळी तत्वज्ञान समजून घेण्याची भाषा आहे की हे सगळं निर्माण कशातून झालं, हे अविद्येतून निर्माण झालं. मग त्या अविद्येचा नाश केला की मूळ रूप कायमच आहे. तर ते म्हणतात अविद्येचा नाश काय व्हायचा आहे, जे नाहीच मुळामध्ये त्याचा नाश काय. जसं त्या जादूगाराच्या ठिकाणी मुळात तो दागिनाच नाही, तो दागिना आत्ता या चऱ्हाटावरती दिसणारा नजरबंदीचा खेळ आहे. हेच जर त्या दागिन्याचं स्वरूप आहे तर त्याला जर मुळात अस्तित्वच नाही तर तो दागिना नष्ट झाला म्हणण्याला अर्थच नाही. मुळातही दोरखंडच आहे, नंतरही दोरखंडच राहणार आहे. फक्त आम्हाला तो भासलाय. तशी ही अविद्या मुळातही नाही, तिला अस्तित्वच नाही, फक्त आम्हाला ती भासते आहे, आम्हाला ती जाणवती आहे. आणि म्हणून ते म्हणतात नाशिले म्हणण्याचा अर्थ काय. मनोरथाचे परियळ आरोगी जतू का लक्ष वेळ, परी उपवास वेगळ आणू आथी. म्हणाले मनोरथाचे परियळ, म्हणाले परियळ म्हणजे मांडे, ते मनचे मांडे मनात खावेत वगैरे म्हणतात तसं ते मनाचे मांडे. तसं म्हणाले मनोरथाचे मांडे, मनाने कल्पिलेले मांडे जर म्हणाले लाख वेळा खात बसला, आरोगी जतू का लक्ष वेळ, लाख वेळा त्यांनी खाल्ले की आता आपण असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल, अशा प्रकारे जर मनाचे मांडे खात बसला तो. आपल्याला शाळेमध्ये आमच्या वेळी आम्हाला एक गोष्ट होती, त्या माणसाला 4 आणे मिळाले आणि त्यावेळेच्या त्या कथेमध्ये 4 आण्याला 18 किलोचा तेलाचा डब्बा मिळत असेल. त्याला तो 18 किलोचा तेलाचा डब्बा आपण त्या 4 आण्यात घेतला आणि मग त्या 18 किलोच्या डब्यावरती आपण कसा व्यापार केला, व त्यातनं आपण कसे मोठे झालो, मग श्रीमंत झालो, ही सगळी कल्पना तो करत राहिला. आणि ती कल्पना करता करता त्यात तो इतका रंगून गेला की त्यांनी वर्णन केलं की तो खांद्यावरचा डब्बा आहे, तो डब्बा खाली पडला, तो अडखळून, आणि तो सगळ्या डब्यातलं तेल सांडून गेलं. ती 4 आण्याची त्याची भांडवल, जी त्याची कुवत होती भांडवल खर्च करायची, तीही गेली आणि ज्याच्याकरता खर्च केलं तेही गेलं. तर तसं यांनी म्हटलंय की एक एक मनचे मांडे मनात खाणे म्हणतो, तसे मनाने काही मांडे रचले आहेत, केले आहेत, आणि हा लाख वेळा ते मांडे खातोय. ज्याला आपण दिवा स्वप्न पाहणारा म्हणतो, डे ड्रीमर आहे. दिवसा आपली काहीतरी मनात येतात, ते कल्पनेचे खेळ करत मनुष्य जगत असतो. परी उपवासा विरहित काय फळे येईल त्या. पण म्हणाले त्या माणसाला उपवास घडण्याशिवाय दुसरं काही मिळणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा की मनाचे मांडे खाऊन कोणाचं पोट भरलंय. जशी मराठीतली म्हण आहे, बोलाचाच भात बोलाचीच कढी खाऊन या तृप्त कोण झाला. ती बोलाची कढी बोलाचा भात खाऊन काय कोणी तृप्त होतो. आणि म्हणून ते म्हणतात मनःकल्पित पक्वान्न खाणे वाचारंभण, तैसे अविद्येचे लक्षण तंतोतंत असे की. मनाने कल्पना करावी की अमुक एक
पदार्थ आहे, अमुक एक पक्वान्न आहे आणि म्हणाले ते खायचं आहे, ही फक्त बोलण्याची भाषा झाली. म्हणजे आम्ही इथे राहत होतो प्रभात रोडला, तेव्हा आमच्या शेजारी एक जण राहत होते. तर त्यांच्या घरी एक गृहस्थ, फार त्यांची मराठी भाषा इतकी गोड होती, इतकी गोड की हिंदी भाषेला सुद्धा मागे टाकेल इतका त्या मराठीला गोडवा होता. त्यांच्या घरी कोणी पाहुणे आले वगैरे की घरामध्ये ते सांगायचे की त्यांनी विवाह नव्हता केलेला, ते त्यांच्या भावाकडे राहत होते. म्हणायचे, वहिनी आज आमच्याकडे पाहुणे आलेत, काहीतरी करा ना. काय करू म्हणायच्या, माणिक पैंजण करा म्हणाले. आता माणिक पैंजण म्हणजे काय पक्वान्न आहे काय कळायला मार्ग नाही. ते गृहस्थ म्हणाले, आपण जेवायला आलो म्हणून आपल्याला माणिक पैंजण नावाचा काय पदार्थ खायला मिळणार आहे. ते जेवायला बसले तर फोडणीचा भात होता. त्या भातामध्ये पिवळा भात आणि त्याच्यामध्ये तांबडे दाणे, तर त्यामुळे ते माणिक पैंजण होतं. ही भाषा आहे. म्हणून ते म्हणाले, हे नुसतं वाचारंभण आहे, वाचारंभणाच्या शिवाय दुसरं काही नाही. की मनानेच पक्वान्न तयार करायचं आणि मनानेच तयार केलेलं पक्वान्न आपण मनानेच खायचं. त्याने मनकल्पित पक्वान्न खाणे वाचारंभण, तैसे अविद्येचे लक्षण तंतोतंत असे की. तसंच मनानेच अविद्या कल्पायची आणि मनानेच ती अविद्या दूर करायची. हे सगळं काय आहे, कोणतंही तत्वज्ञान कुणीही ब्रह्माला समजून घेण्याकरता मांडलं तरी प्रत्येक तत्वज्ञानाला मर्यादा काय आहे हे दाखवून देणं आहे. म्हणजे मुळात काय आहे, अगाजे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही, ही मूळची त्याची भूमिका. आणि आता तत्वज्ञान तर जेव्हा डोळ्याला माणूस वेगळा, खायचे पदार्थ वेगळे, चव वेगळी, दृष्टीला रंग वेगळे, स्पर्शाला वस्तू वेगळ्या, कुणाचा स्पर्श तापलेला भाजलेला आहे तर कुणाचा बर्फाचा गार आहे, तर प्रत्येक वस्तू स्पर्शाला वेगळी आहे, प्रत्येक रंग वेगळा आहे, म्हणजे दृष्टीला वेगळा आहे, कानाला शब्द वेगळे, शिव्या वेगळ्या, ओव्या वेगळ्या, कानालाही वेगळं आहे. हे सगळं आपापल्या परीने पाचही म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, त्या ज्ञानेंद्रियांना आणि ह्या पंचभौतिक, त्यामुळे अनायसे देहाला हा जो येणारा अनुभव आहे, हा अनुभव तर नाकारताच येत नाही. कारण सगळं एक आहे असं कितीही मनाने म्हटलं तरीसुद्धा व्यवहारामध्ये मला भूक लागेल, शेजारच्याला ताप आलेला असेल, आता मला भूक आणि त्याला ताप, हे दोन गोष्टी एक कशा होतील. पुन्हा त्या व्यक्तीचं वेगळेपण आकाराला आल्यानंतर मान्यच करावं लागेल. तर म्हणून जे मान्य करून पुढे जावं लागतं तिथे अविद्या स्वीकारली आहे. पण इथे मूळ तत्वापाशी गेल्यानंतर, मूळ तत्वापाशी आता त्या अविद्येचा काय संबंध आहे, ते म्हणतात आता तिथे काही संबंध नाही, आता फक्त आपल्याला मूळ तत्वच समजून घ्यायचं आहे. म्हणून अविद्या निर्माण झाली, अविद्या दूर केली, ही भाषा आता इथे टिकत नाही. मृगजळ जेथ नुमंडे तेथ असे पाक कोरडे, मा उमंडे तेथ जोडे ओल्हासू काही. म्हणाले जिथे मृगजळ आहे असं वाटतं तिथली जमीन सगळी कोरडी असते. त्या मृगजळाचा भास होतो पाणी आहे म्हणून, त्या जमिनीला कधी कुठेतरी ओलावा येतो का म्हणाले. आणि म्हणून म्हणाले की इथे जळ दिसत असून सुद्धा भूभाग मात्र कोरडा आहे, तिथे थोडासा सुद्धा ओलावा नाही. मा उमंडे तेथ जोडे ओल्हासू काही, तिथे काही ओलावा निर्माण होणार आहे. म्हणून ते म्हणतात मृगजळ न ज्या ठाई तेथील कोरडी मेदिनी, परी ते दिसते ज्या स्थानी तेथे नुसताही न ओलावा. जिथे मृगजळ नाही तिथे जमीन कोरडी आहे, ह्यात काही विशेष नाहीच आहे, ते विधान नाहीच आहे. कारण सगळीच जमीन कोरडी आहे जोपर्यंत तिथे जल नाही तोपर्यंत. पण जिथे मृगजळ आहे असं म्हणतो, त्या मृगजळाच्या इथे तरी जमीन कुठे ओली आहे, तिथे सुद्धा जमीन कोरडीच आहे. आणि म्हणून दिसत असून जळ कोरडार आहे महितळ, तैसा अविद्येचा खेळ भासमयी. आणि त्यामुळे म्हणाले तशीच अविद्या आहे, तिचा खेळ तसाच आहे की जसं मृगजळ दिसत असून सुद्धा जमिनीला त्या जळामुळे ओलावा येत नाही, म्हणजे जलाचा गुणधर्म प्रकट होत नाही, तशीच अविद्या आहे. अविद्या भासमान झाली तरी अविद्येचे गुणधर्म प्रकट होत नाहीत. प्रकट होत नाहीत म्हणजे तिची सत्ता चालत नाही. हे लक्षात घ्यायचं काय की मग ही अविद्या घेऊन शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धांत का सांगितला, हे प्रश्न आपल्याला तिथे येईल ना. पण असं आहे की सगळं जग चालवताना
ज्याची सत्ता प्रत्ययाला येते असा परमात्मा आहे. अविद्येची सत्ता प्रत्ययाला येते का? येत नाही. अविद्येची सत्ता प्रत्ययाला येते का? तर आपल्याला आत्ता हो म्हणायला लागेल, कारण आपल्याला सगळं वेगळं 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 दिसतं म्हणून प्रत्ययाला येते. पण हे जे सगळं वेगळं वेगळं दिसतं ह्याला सत्ता आहे का? म्हणजे ह्याला शाश्वत टिकाव आहे का? तर हे शाश्वत टिकत नाही, यातलं काहीच टिकत नाही. आणि हे सगळं टिकून राहत नाही. म्हणूनच त्यांनी म्हटलंय की अविद्येला कोणत्याही प्रकारे स्थान नाही. सत्ता हा जो शब्द आहे त्याच्यातला सत जो शब्द आहे तो सत ज्याच्या ठिकाणी गुणधर्म आहे तो तेवढा एकटा एक परमात्माच आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही आहे की ज्याच्या ठिकाणी कायम राहण्याचं सामर्थ्य आहे. अविद्येच्या ठिकाणी कायम राहण्याचं सामर्थ्य नाही आहे. म्हणजे आपण त्याच्याकरता नेहमी दृष्टांत देतो तसं की मनुष्य आहे, मनुष्याचा देह आहे, त्या देहात जीवात्मा आहे, त्या देहामध्ये चैतन्य आहे म्हणजे परमात्मा पण आहे. तो देह सगळा व्यवहार करतो आहे. आता त्या देहाचा व्यवहार थांबतो केव्हा? जेव्हा त्या देहाच्या पासून जीवात्मा बाजूला होतो तेव्हा. जीवात्मा बाजूला झाल्यानंतर तो देह कायमच आहे. मग त्या देहात काय आहे? त्या देहात ब्रह्म आहे. त्या देहात ब्रह्म आहेच. त्या देहात ब्रह्म नाही अशी स्थिती नाहीच आहे. पण त्या देहात जरी ब्रह्म असलं तरी त्या देहाचं चलनवलन ज्याच्याकरता करायचं, ज्याच्यामुळे ती प्रेरणा आहे, ती वासनेने युक्त असणारं अंतःकरण चतुष्टय आणि ती प्रेरणा, या दोन गोष्टी तिथे शिल्लक नाही. देह आहे, पण देह जरी असला तरी तो देह कार्यकारी नाही आहे. कार्यकारी का नाही? तो देह कार्यकारी कशा करता आहे? त्या देहाशी निगडीत असणाऱ्या ज्या काही प्रारब्धाच्या माध्यमातून दिलेल्या वासना आहेत किंवा कर्म आहेत किंवा क्रियाकलाप आहेत, काही म्हणा, की अशी क्रियांची साखळी आहे, ती सगळी त्या देहाकरता दिलेली आहे. म्हणून तो देह तिथपर्यंत काम करतोय. तो कुणाच्या अधिष्ठानाने करतो? तो मनबुद्धीच्याच याने करतो, म्हणजे साह्याने करतो. आणि त्याला प्रेरणा कोण देतो? त्याला प्रेरणा जीव देतो. जीव त्याला का प्रेरणा देतो? कारण तो जीव त्या प्रारब्धाने बांधलेला आहे. म्हणून त्या देहाकरता, त्या देहाशी तो जीव बांधलेला आहे. आणि तो जीव कशाने बांधलेला आहे? त्या प्रारब्धाने बांधलेला आहे. आणि प्रारब्धाने तो बांधला आहे म्हणून जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत मन बुद्धी त्याच देहात राहणार. तोपर्यंत ती मनबुद्धी जो निर्णय घेणार तो निर्णय तो जीवात्मा चालवणार. मग तो चालवतो कुणाच्या साक्षीने? चालवतो परमात्म्याच्या साक्षीने. परमात्मा आत आहेच आहे, त्या देहात नंतर सुद्धा परमात्मा आहेच आहे. तो साक्षीच आहे, तिथे काही त्याला फरक पडत नाही. पण ज्याच्याकरता साक्षी राहायचं तो जीवच तिथे नाही. तो जीव निघून गेला म्हणून त्या देहाची प्रेरणा संपली. त्यातनं ब्रह्मतत्व निघून नाही गेलं, त्याच्यातून चैतन्य नाही निघून गेलं. या जगातून चैतन्य कुठे जाऊच शकत नाही. ते कशातूनच जात नाही, ते कुठूनच जात नाही. चैतन्य जातं अशी स्थिती कधीच नाही. चैतन्य सगळीकडे घनदाट भरून आहे. मग जातं कोण? त्यातला तो जीव निघून जातो. आणि जीव का निघून जातो? कारण तो देह त्यांनी तेवढ्या त्या कर्माकरता स्वीकारलेला असतो. आता ते कर्म संपलं, मग जीवाबरोबर जी सगळी तत्व निघून जातात, त्या तत्वाबरोबर मन बुद्धी अहंकार चित्त पण निघून जातं. आणि मन बुद्धी अहंकार चित्त निघून जातं, त्याचं ते अविद्या, त्याचं कर्म. आता इथे अविद्या शब्द तसाच वापरलाय उपनिषदाने. अविद्या, कर्म आणि त्यांनी प्राप्त केलेलं स्वतःचं विद्येचं स्वरूप, म्हणजे मूलभूत अविद्या जी आहे ही अविद्या त्याच्यात अंतर्भूत आहे. का? कारण तो जो जीव निघाला आहे त्या जीवावरती मुळे आधी पांघरूणच आहे. ते जे पांघरूण आहे ते पहिलं पांघरूण अविद्येचं आहे. कारण मी जीव आहे हा भाव त्याच्या ठिकाणी आहेच, आणि तो स्वतंत्र आहे हा जो भाव आहे तोच अविद्येचा भाव आहे. म्हणजे आता इथे अविद्या आहे आणि अविद्या नाही या दोन गोष्टींमधला फरक आपण जाणून घ्यायला पाहिजे. की जोपर्यंत त्या अविद्येचा खेळ चालू आहे, म्हणजे जोपर्यंत अविद्येच्या माध्यमामधून त्या जीवाचं जीवपण शिल्लक आहे. आता अमृतानुभव हा जीवाच्या जीवपणाचा विषय आहे का? नाही.
जीवाचं जीव पण संपलेलं आहे आणि जीव आता मुक्त रूपाला प्राप्त होऊन सगळी बंधनं दूर करून तो आता फक्त अनुभव घेतो, अमृताचा अनुभव घेतो, की ज्याच्याशी मृताचा काही किंवा नाशवंताचा काही संबंध नाही. म्हणजे जेव्हा या अनुभवाची चर्चा आहे तेव्हा अविद्या नावाची गोष्ट नाही, आणि जेव्हा जीवाची चर्चा आहे तेव्हा अविद्येशी तो विषय संबंधित आहे. म्हणजे जीव जेव्हा व्यवहार करतो, मग शंकराचार्यांनी ज्या दोन दृष्टींनी सांगितलं ते याच दृष्टीने सांगितलं की जो परमात्मा किंवा ईश्वर म्हणून ज्याला आम्ही बसतो, ज्याची सगुण उपासना स्वीकारली आहे, तो अविद्येने युक्त नाही आहे, तो सत्वोपाधिक मायेने युक्त आहे. सत्वाची उपाधी आहे, पूर्ण सत्वांश आहे आणि त्या मायेने तो युक्त आहे. आणि हा जीव हा मुळातच अविद्येने युक्त आहे, त्याच्यावर पांघरूणच पडलं आहे. आणि ते पांघरूण कशाचं पडलं आहे? अगदी आता अमृतानुभवाच्या भाषेत बोलायचं तर पुरुषांनी संकल्प करून प्रकृतीला हे निर्माण कर म्हणून सांगितलं आहे आणि डोक्यावर पांघरूण घेऊन पुरुष झोपला आहे. तो झोपला म्हटल्याबरोबर ज्ञान झोपलं, ज्ञान झोपलं म्हणून हा अज्ञानी झाला. हा अज्ञानी आहे म्हणून हा अविद्येने युक्त आहे. कारण का तर आता पुरुष जागा राहिलेला नाही, आता जागी कोण आहे? फक्त प्रकृती. प्रकृती त्याला खेळवते. आणि म्हणून त्या दिवशी आपण जो विषय मांडला ना तो हाच मांडला की मनुष्याच्या ठिकाणी सुद्धा, म्हणजे मातेच्या ठिकाणी ते बालक आहे, ते बालकसुद्धा किंवा तो गर्भ आहे, तो गर्भसुद्धा ती माता त्या प्राकृतिक पातळीवरती त्याला वाढवते. जीव त्याच्यात प्रवेश करून त्या जीवाला नाही, ह्या एका देहामध्ये तो एकच जीवात्मा आहे, त्या जीवात्म्याचा तो खेळ आहे. त्या मातेचा जो जीव आहे त्याच चैतन्यावरती तो त्या वाढणारा गर्भ आहे तो वाढतोय. आता हे कसं? पुन्हा मृत्यूनंतर ती स्थिती आहे. आपण असं म्हणतो तो जो जीव आहे तो सूक्ष्म देहाने युक्त होऊन आपला देह जिथे आहे त्याच्या अवतीभोवती फिरतो. किंवा निरनिराळ्या प्रकारांनी जर आपण अनुभव घेतला तर आपल्याकडे जी मृत्यूनंतर देह नष्ट करण्याची चाल आहे ती एवढ्याच करताय की त्या देहाच्या विषयीचा मोह शिल्लक राहू नये आणि त्यांनी त्याचा मार्ग पुढे अनुसरावा, मागे मागे फिरून त्या देहाच्या अनुषंगाने त्यांनी मागे येऊ नये. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ एकच आहे, दिसायला तो स्थूल देह बाहेर आहे, त्याच्या आतला जो सूक्ष्म देह बाहेर पडलेला आहे त्या सूक्ष्म देहाच्या बरोबर ते त्याचं जीवचैतन्य आहे. ते जीवचैतन्य जे आहे ते ह्याला सोडून गेलंय का लांब? आपल्या शास्त्राप्रमाणे जवळजवळ वर्षभर त्याला पुढचा जन्म, किमान नंतर कितीतरी वर्ष, पण किमान 1 वर्ष तरी त्याला पुढचा जन्म लाभत नाही. मग त्या 1 वर्षापर्यंत तो आपल्या पूर्वीच्या घराशी, पूर्वीच्या नातेवाईकांशी, पूर्वीच्या कुटुंबाशी किंवा आणखीन इतर आप्तेष्टांशी तो संबंध राखण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे देह नसला तरी सुद्धा देहाच्या अतीत राहून त्याचा संबंध राहू शकतो. तसंच ते बालक जन्माला येताना त्या बालकांनी त्या जीवानी, ते जे बालक जन्माला यायचं आहे त्यांनी गर्भात प्रवेश नको करू दे, पण त्यांनी संपर्क त्याच्याशीच ठेवलेला आहे. जेव्हा त्याला जन्माला यायचं आहे तेव्हा तो प्रवेश करेल आणि बाहेर पडेल, कारण त्या देहात तो प्रवेश करेल आणि तो बाहेर पडेल. सांगण्याचा हेतू इथे काय आहे आपल्याला की अविद्येचा संबंध कशाशी येतो आणि अविद्या कशाशी जोडली जाते? अविद्या जीवाशी जोडली जाते. जोपर्यंत जीवभाव आहे तोपर्यंत त्या जीवाबरोबर अविद्या आहे. जीवाबरोबर अविद्या आहे हे वेगळं समीकरण मांडायलाच नको. जीव आहे या शब्दातच अविद्या आहे. जीव आहे म्हणजे जीवाला अजून मी जीव आहे असं वाटतं, हीच अविद्या आहे. हेच पांघरूण आहे पुरुषाचं. पुरुषाने ते पांघरूण काढून टाकलं की त्याला मी जीव आहे असं वाटत नाही. जीवो ब्रह्मैव ना परहा. त्यावेळी त्याला असं वाटतं की मी जीव नाहीच आहे, मी ब्रह्मच आहे. हे आम्ही आपलं शंकराचार्यांचं वचन उच्चारतो, पण शंकराचार्यांचं वचन उच्चारून आम्हाला काही तसं वाटत नाही. जीवाला आपण जीव आहे असंच वाटतं. जेव्हा जीवाला आपण जीव आहे असं वाटत नाही तेव्हा जीवाला मी ब्रह्म आहे असं वाटतं. आणि जेव्हा जीवाला मी ब्रह्म आहे असं वाटतं तेव्हा त्याचं जीव पण राहत नाही.
जीव पण राहत नाही म्हणजे काय होतं, त्या परमात्म्याने जी आपल्या डोक्यावर चादर ओढली आहे आणि त्या प्रकृतीला सांगितलंय की बाई आता तुला काय करायचं आहे ते तू कर, आता माझा काही त्याच्याशी संबंध नाही, असं म्हटल्याबरोबर त्या अविद्येच्या पातळीवरती या जगाचे सगळे व्यवहार चालू राहतात. आणि जेव्हा ज्याच्याकरता तो पुरुष आपलं पांघरूण काढून टाकतो त्यावेळी त्याला त्याचं ज्ञान होतं, त्याला त्याचं म्हणजे त्याची अविद्या नष्ट होते, त्याच्यापुरता तो जीवभाव नष्ट होतो आणि त्याच्या ठिकाणी आपण पुरुष आहोत, आपण परमात्मा आहोत, आपण ईश्वर आहोत, आपण परब्रह्म आहोत, त्याच्यापेक्षा आपण वेगळे नाही, ही जाणीव त्याला तेव्हा होते की जेव्हा त्याचं पांघरूण काढलं. म्हणजे त्यांनी फक्त संकल्प केला आणि पांघरूण घेतलंय, त्याचा संकल्पच ह्या जगावरती अविद्येचं आवरण टाकायला पुरेसा आहे. आणि इथे जी अविद्या ते सांगतायत की ते म्हणतात अविद्या नावाची गोष्टच काय आहे, गोष्टच नाही आहे. कारण इथे भाषा कशाची चाललेली आहे, इथे त्या पुरुष आणि प्रकृतीची ते दोनच गोष्टी घेऊन बोलतात. त्यांनी अविद्या नावाची तिसरी गोष्ट इथे आणलीच नाही. ते म्हणतात हा जो पुरुष आहे, हा पुरुष जेव्हा झोपतो तेव्हा प्रकृती कार्यरत होते आणि जेव्हा प्रकृतीला असं वाटतं की आता आपलं काम संपलंय तेव्हा ती तिचं काम संपवते, तेव्हा पुरुष जागा होतो. मग तो जेव्हा पुरुष जागा होतो तेव्हा पुरुषाचं जागा होणं म्हणजे काय, ते म्हणतात जागा होणं म्हणजे वेगळं काहीच नाही आहे. त्या प्रकृतीच संपून गेली, ती झोपली म्हटल्याबरोबर प्रकृती कुणात समाविष्ट झाली, प्रकृती पुरुषाच्या पोटात समाविष्ट झाली. कारण परमात्म्याने पुरुष आणि प्रकृती दोन भाग करून दिले. तिन्ही स्वतःचं अस्तित्व संपवल्याबरोबर अस्तित्व फक्त पुरुषाचं एकट्याचं राहिलं. एकट्या पुरुषाचं अस्तित्व ठेवण्याची गरजच उरली नाही. त्यामुळे ते पुरुषाचं अस्तित्व वेगळं न राहता तो काय झाला, ब्रह्म झाला, संपला विषय. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना सांगायचं ते असं आहे की जेव्हा प्रकृती संपते तेव्हा फक्त पुरुष एकटा राहतच नाही, कारण हे द्वंद्वच त्यांनी निर्माण केलंय. जर द्वंद्व शिल्लकच राहिलं नाही, प्रकृती शिल्लकच राहिली नाही, तर पुरुष पण शिल्लक राहत आणि तो ब्रह्म होऊन जातो. म्हणजे ब्रह्माला जाणणारा ब्रह्म होतो. हे म्हणण्याचं कारण असं, दुसऱ्या बाजूनी आपण म्हणायला पाहिजे, जसं आपण प्रमेय आणि व्यत्यास म्हणतो ना, की ब्रह्माला जाणणारा ब्रह्म होतो, तसं जो प्रकृतीला ओळखून टाकतो तो ब्रह्म होतो. कशाला ब्रह्माला ओळखणारा ब्रह्म होतो तरी म्हणायचं कारण आहे, प्रकृतीला ओळखलं तरी पुरेसं आहे, तो ब्रह्म होतो. आणि इतक्या बारीक फरक आहे सांख्य तत्वज्ञान आणि वेदांत याच्यामध्ये. म्हणून सांख्य तत्वज्ञानाशी वेदांत्यांची अखंड मारामारी आहे आणि ब्रह्मसूत्रामध्ये सगळी एवढी सूत्र त्याच्याकरता खर्च केली आहेत. का तर फरक काही नाही आहे, दोघांच्या तत्वज्ञानात काही फरक नाही. तिथे फक्त प्रकृतीला जड न ठेवता तिला चेतन करून प्रदान केली आहे, एवढ्यावरतीच वेदांत्यांचा हल्ला आहे, बाकी दुसरा कशावरही नाही आहे. आणि इथे आता हे चाललं आहे, याला माऊलींनी भाष्यकारा ते वाटा पुसतू त्यावर इतके ग्रंथ लिहिले गेलेले आहेत की भाष्यकार म्हणजे कोण, तर भाष्यकार म्हणजे शंकराचार्य असं माऊलींच्या सगळ्या ग्रंथांवरून वाटतं. आणि म्हणून त्या अंगाने सगळ्या टीका तिथे प्रवृत्त झालेल्या आहेत. म्हणून ही अविद्या आली, नाही तर अविद्या हा विषय आलाच नसता. इथे त्यांनी जो अविद्या विषय घातला आहे तो शंकराचार्यांना अनुसरतात म्हणूनच घातला. त्यांनी शंकराचार्यांना जर अनुसरलं नसतं तर बाकीचे चारही आचार्य शंकराचार्यांच्यावरती प्रहारच करतायत. ही तुमची जी अविद्या आहे ती आम्हाला मान्य नाही आहे. रामानुजाचार्यांनी तर या मायेवरती केवढी झोड उठवली आहे, मध्वाचार्यांनी केवढी झोड उठवली आहे, या सगळ्यांनी झोड उठवली आहे. पण माऊली मात्र अजून अविद्येची गोष्ट बोलते, अविद्या शब्द वापरते. म्हणून भाष्यकारा ते वाटा पुसतू कुणाला, तर आचार्यांना म्हणजे शंकराचार्यांना. म्हणून शंकराचार्यांचं जे तत्वज्ञान आहे ते घेऊन अमृतानुभव सोडवायचा, नाही तर काय तसं सोडवायची गरज आहे असं काही नाही. पण प्रत्येक ओवी सोडवायला पाहिजे ना, त्या ओवीचा अर्थ ज्यांनी असा का लावला तो अर्थ सोडवावा लागतो. तर तो सोडवण्याकरता म्हणून शंकराचार्यांचं तत्वज्ञान घेतलं, अन्यथा काही कारण नाही. म्हणून मनोरथाचे परियळ आरोगी जतू काय लक्ष वेळ परी उपवासा वेगळं
आथी मृगजळ जेथ नुमंडे तेथ असे पा कोरडे मा उमंडे तेथ जोडे ओल्हासू काही. जिथं नाही तिथे तर कोरडच आहे, जिथे आहे तिथे तरी कुठे ओलाय. हे दिसे तैसे असे तरी चित्रीचेनी पाऊसे ओल्हावतू का माणूसे आगरा तळी. आता ते म्हणतात की चित्रात जसं लिहिले दाखवले हे दिसे तैसे असे तरी चित्रीचेनी पाऊसे. म्हणाले चित्र इतकं सुंदर काढलंय आणि ते पावसाचं चित्र आहे. त्या पावसाचं चित्र पाहून तिथे भिजणारी माणसं वगैरे सगळं पाहिलं तर प्रत्यक्षामध्ये लोक भिजणार आहेत का ते चित्रातल्या पावसाने? त्यांच्यावरती त्याचा काही परिणाम होणार नाहीये. आणि म्हणून म्हणाले की चित्रामध्ये जरी पाऊस असला, तो डोळ्याला जरी दिसला तरी सुद्धा तो माणसाला भिजवणार नाही, तो माणसाला भिजवू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की त्या पावसाने मग काय होतं? आगारा तळी. त्यांनी काही तळी भरणार आहेत का? त्यांनी काही तलावांच्या मध्ये फरक पडणार आहे? पाण्याची उंची वाढणार आहे का? ओढे व्हायला लागणार आहे? काही होणार नाही. चित्रातला पाऊस आहे तो चित्रातच राहणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात हे दिसे तैसे असे तरी चित्रीचेनी पाऊसे ओल्हावतू का माणूसे. माणसं काय ओल्हावतात का? ओली होतात का? आगारा तळी. काही तळं, काही म्हणजे बाकीचे सरोवर किंवा नद्या, ओढे, नाले काही व्हायला लागतात का? जे ज्या प्रकारे दिसे ते त्या प्रकारे खरे असे तरी मग चित्रीच्या पाऊसे भिजणे लागे. आता जे जसं, आता पुन्हा अविद्येवर आले की ही अविद्या आम्हाला जे जसं दाखवते ते तसं खरं असलं तर. ही सगळी चर्चा कशा करता आहे? मिथ्या ह्या शब्दाचा अर्थ सांगण्याकरता. अविद्या इक्वल टू मिथ्या आहे, बाकी दुसरं काय? की आम्हाला जे मिथ्या दर्शन घडवते, तर अविद्येने आम्हाला जे जसं दाखवलं ते तसं असेल असा अर्थ घेऊन ते सांगतात. जे ज्या प्रकारे दिसे ते त्या प्रकारे खरे असे तरी मग चित्रीच्या पाऊसे भिजणे लागे. म्हणजे अविद्येने दिसलेली ही गोष्ट जशी दिसते ते जर आम्हाला खरं मानायचं आहे तर माऊली म्हणतात आम्ही मानतो. तुम्ही जर सांगत असाल की या चित्राचा जो पाऊस आहे, हा चित्रातला जो पाऊस आहे हा खरा आहे, आम्ही मानायला तयार आहे म्हणाले. केव्हा मानू? आता या पावसाने माणसाला ओलं केलं पाहिजे. तो ओला झाला तर आम्ही मानतो. तुम्ही जे म्हणाल ते आम्ही मानायला तयार आहे. म्हणून ते म्हणतात जे ज्या प्रकारे दिसे ते त्या प्रकारे खरे असे. आम्हाला जे जसं दिसतं आहे ते तसंच खरं असलं तरी मग चित्रीच्या पाऊसे भिजणे लागे. मग चित्राचा पाऊस खरा आहे असं म्हणावं. याचा अर्थ अविद्या आम्हाला जे दाखवते ते जर तुम्हाला खरं आहे असं वाटतं. हे कुणाला सांगितलं आहे? हे मध्वाचार्यांना सांगितलं. का सांगितलं आहे? कारण ते मध्वाचार्य जगाला शाश्वत आणि सत्य मानतात. ते म्हणाले जग सत्य आहे कुठे? जे जसं दिसतंय ते तसं राहणार आहे का? सांगा बरं तुम्ही आम्हाला, असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी ते म्हणतायत ते असं की जे जसं दिसतं आहे ते जर खरं आहे मानलं तर ते तसं खरं नाही आम्ही का म्हणतो? कारण जे जसं दिसतं आहे ते आम्हाला अविद्येने तसं दिसतं आहे, ते मुळात तसं नाही. हे विधान मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही, तुम्ही म्हणता तसं नाही, हे खरं आहे, हे तुमचं विधान आम्ही आता स्वीकारलं. तर मग त्या चित्रातल्या पावसाने आम्ही भिजलो पाहिजे. हे जर तुमचं विधान खरं असेल की अविद्या जे दाखवते ते सत्य आहे, म्हणजे माणूस म्हणतो की ही जागा मी इतक्या साली घेतली, इथे आम्ही इतक्या वर्ष राहायला आलो, या इथे आधी पहिल्यांदा पुष्कळ मोठ्या जमिनी होत्या, बाकी इथे काही नव्हतं, मग या ठिकाणी लोकांनी घरं बांधली, इथली जागा आम्ही घेतली, मग तो प्लॉट आम्ही डेव्हलप केला वगैरे वगैरे. माणूस हे सगळं सांगतो जेव्हा आता हे माझं घर आहे, आता आम्ही इतकी वर्ष ह्या घरात राहतो, तो त्याच्या तोंडानेच सगळं सांगतो की हे सगळं माझं घर आहे. जेव्हा म्हणतो तो फक्त काही काळापुरताचा विषय आहे. ह्याच्या आधीच्या काळामध्ये ती जमीन कशी होती, ती रेताड होती का, तिथे नुसतीच झाडं उगवलेली होती का, तिथे माणसं राहत होती का राहत नव्हती, हा सगळा जो इतिहास आहे म्हणजे शाश्वत हे घर उभं आहे का, हा त्याचा प्रश्न आहे. की जर आम्ही जिथे राहतो ते जर शाश्वत आहे तर मग हे माझं आहे हे जे आम्ही म्हणतो त्याला अर्थ आहे.
पण जर ते शाश्वत नाही तर हे मी माझं म्हणतो आहे याला अर्थ नाही असं ते म्हणतात, की अविद्येने हे माझं आहे आणि त्याच्यावर माझा लोभ आहे आणि म्हणून माझी त्याच्यावरची आसक्ती मला ते सोडवत नाही. आणि हा मनुष्याचा अज्ञानाचा अविद्येचा भाग आहे. हा अविद्येचा भाग जर सत्य मानायचा तर तो केव्हा सत्य होईल? ते म्हणाले, जेव्हा चित्राचा पाऊस माणसाला चित्रातला पाऊस भिजविल तेव्हा. म्हणजे तो भिजवतो हे जर सत्य, तसं अविद्येत जे दिसतं ते सत्य. म्हणजे तत्वज्ञानामध्ये जर लोक या जगाला सत्य मानत असतील आणि या जगाला शाश्वत मानत असतील तर आता फरक कुठे आहे? मध्वाचार्य या जगाला शाश्वत मानतात किंवा मध्वाचार्य या जगाला सत्य मानतात. शंकराचार्य या जगाला अनादी मानतात. अनादी काळापासून जग आहे, पण हे शाश्वत नाही, हे कायम टिकणारं नाही, अनादी काळापासून आहे. शब्दातला फरक फक्त लक्षात घ्या, नाहीतरी काय अर्थात फरक पडतोय. अनादी काळापासून जर आजपर्यंत जग आहे याचा अर्थ जग नावाची वस्तू चालूच आहे, जग नावाची गोष्ट चालू आहे. पण शाश्वत आहे म्हटलं तर ते जसं आहे तसंच राहिलं पाहिजे. तर ते जसं आहे तसं राहत नाही, त्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती लय होत वेगळे 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 जीव किंवा वेगवेगळे आकार नामरूप जन्माला येत राहतात. वेगवेगळ्या नामरूपाने जग निर्माण होतं. हा फरक त्यांना आपल्याला सांगायचा. हो, चित्तानी ना, हाच विषय. हो, कारण शेवटी ते म्हणतात अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम न मुक्तीर न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते म्हणतात मूळचं फक्त एक चैतन्य हेच रूप आहे. आता तिथपर्यंत पोहोचणं अवघड आहे, ती भूमिका स्वीकारणं अवघड आहे की आपली आयडेंटिटी, आपलं अस्तित्व पूर्ण काही नाहीच, म्हणजे ते पूर्ण लयाला जाणं आणि फक्त ब्रह्मच आहे ही संकल्पना मान्य करणं हे माणसाला अवघड झालं. म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा जीवन आहे एवढं म्हटलं तरी बरं वाटतं. काय आहे आणि नाही, वास्तविक पाहता ते जे असेल तेच असणार आहे. आमच्या म्हणण्याने काय होणार आहे? पण तरी सुद्धा मृत्यूत्तर जीवन आहे, म्हणजे आपल्याला नंतर सुद्धा काहीतरी अस्तित्व आहे, म्हणजे आपल्याला नंतर सुद्धा काहीतरी कळणार आहे, आपल्या बरोबर काहीतरी व्यवहार आहे, कशाशी तरी आपला संबंध आहे. कल्पना केली आपण काहीच नाही तर ती ज्याला झेपत नाही. म्हणून आपल्याकडे म्हटलंय की रुचिनाम वैचित्र्यात, मनुष्याच्या रुची वैचित्र्यानी हे सगळे जे वेगवेगळे वाद, म्हणजे विशिष्टाद्वैत, द्वैताद्वैत, शुद्धाद्वैत किंवा द्वैत, हे जे सगळे विचार निर्माण झाले आहेत ते आपल्याला झेपण्याकरता आहेत. हे जग सत्य आहे, या जगातल्या प्रत्येक गोष्टी सत्य आहेत, या पापपुण्याने असं मिळतं, या जगामध्ये लोकांना संतुष्ट केलं की आपल्याला अमुक एक गोष्ट मिळते. हे जे सगळं मनुष्याला सांगितलं की जेव्हा माणसाला हे ऐकलं की बरं वाटतं, त्याला वाटतं ठीक आहे, आले गेलेल्या माणसाला खाऊपिऊ घालावं, सगळ्या अतिथी अभ्यागतांचं चांगलं स्वागत करावं, आपल्याला चांगलं पुण्य मिळतं आणि चांगलं पुण्य मिळालं की चांगला जन्म मिळतो. तो म्हणतो ते मोक्षविक्ष भानगड आपल्याला पाहिजे कुठे? आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म देवा, या जन्मात जे मिळालं नाही ते पुढच्या जन्मात मिळव. मी आपल्याला पूर्वी एकदा म्हटलं तसं कालनिर्णयच्या त्या मागच्या पानांवरती लेख असायचे ना, तर त्यावेळी सुद्धा एका, मी नाव मुद्दाम सांगत नाही, तर एका सायंटिस्टनी, आत्ताच्या आपल्या प्रसिद्ध सायंटिस्ट जे मोठे 2-3 आपल्या पुण्याशी निगडीत आहेत त्यातल्याच एकांचा लेख आहे की ज्यांनी आपलं व्याख्यान देताना सांगितलं होतं की माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. आणि त्यांनी तिथे जो लेख लिहिला आहे त्या लेखात त्यांनी असं म्हटलंय की मला जर पुन्हा जन्म प्राप्त झाला तर मला कसं जीवन मिळावं याची जी काही माझी धारणा आहे ती धारणा त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. म्हणजे ज्याला नक्की, जो शास्त्रज्ञ म्हणतो की पुनर्जन्म ही संकल्पनाच मान्य नाही, तो मिळाला तर ची जरतारी भाषा तरी कशा करता बोलतो? कारण ही जरतारी भाषा कोणत्याच निर्णयाला जात नाही. म्हणजे ही ना आजकालच्या रिसर्च सारखी लबाड आहे की आजकालच्या रिसर्चचे जे निष्कर्ष आहेत ते कधीच एका ठिकाणी जाऊन पोचवायचे नसतात. हा म्हणजे असंही असू शकेल, असंही असू शकेल. तर तसं झालं या लेखामध्ये
की मी पुनर्जन्म मान्यही करतो, मी पुनर्जन्म मान्य करतही नाही. सोयीस्कर गोष्टी आहेत. आणि सध्या मृत्यूनंतर नॅचर हो 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 त्या मेधा खाजगीवाले त्यांचा विषयच आहे पुनर्जन्म. त्यांनी ह्याला PhD घेतलेला विषय. तर इथे जो विषय आहे त्या अविद्येचा प्रश्न आहे की ती अविद्या मानायची का नाही मानायची. हा अमृतानुभवाचा विषय हा चर्चेला घ्यायचा का नाही घ्यायचा हा त्यांनीच घ्यायचा की ज्याला अंतिम सत्य तत्वज्ञान काय सांगतं ते ऐकण्याची तयारी आहे. पचवण्याची तयारी आहे असं आपण म्हणणं अवघड आहे, कारण ते पचणं अवघड आहे माणसाला. पण निदान ऐकण्याची तरी तयारी आहे. तर माझ्यामध्ये जरा डोक्याला त्रास आहे, कोणी ऐका, ही भानगडच आपल्या डोक्याला नको. आपल्याला आपलं जे बरं वाटतं तेच तेवढं बघावं. तर इथे त्यांनी जे सांगितलंय शेवटी यातलं काहीही उरत नाही, यातलं काहीही शिल्लक उरत नाही. आणि काहीही शिल्लक उरत नाही ही संकल्पना ज्याला पटवून घेता येईल त्यांनी त्या संकल्पनेने पुढे जावं. म्हणजे अविद्या आहे का नाही हा इथल्या चर्चेचा विषय नाही. इथल्या चर्चेचा विषय फक्त प्रकृती आणि पुरुष ह्या दोघांच्यामुळे जग निर्माण झालेलं आहे. निर्माण करणारी त्याची शक्ती आहे आणि निर्मितीच्या मागचा त्या पुरुषाचा संकल्प आहे. आणि तो प्रकृती कार्यरत झाली की शक्तीकडे सगळा भार टाकून तो आपलं अस्तित्व लोपून त्या ठिकाणी राहतो. आणि मग जेव्हा केव्हा ज्या व्यक्तीपुरतं त्याचं अस्तित्व प्रकट होईल त्या व्यक्तीपुरतं त्या प्रकृतीचं कार्यक्षेत्र संपून जाईल. तिचं कार्य जेव्हा संपलेलं असेल तेव्हा पुरुषाला आता पुरुष राहण्याचं कारण उरणार नाही, कारण ते जन्माला आला तोच मुळी पुरुष आणि प्रकृती एकत्रच जन्माला आलेला आहे. उपनिषदांच्या पण संकल्पना रई आणि प्राण अशीच आहे की दोन्ही एकत्र जुळं असावं तसंच जन्माला आलेलं. आणि म्हणूनच अमृतानुभवात पुढे म्हटलंय की अंगे गिळीती, ते आपण मागे गेलेलं आहे आपल्याला तो विषय, की असे ते जोड आहेत. एक आहे म्हणून दुसरा आहे, एक नाही तर दुसरा नाही, आणि दुसरा नाही तर मूळ परब्रह्माशिवाय तिसरं काही नाही. ही एवढीच संकल्पना आहे, त्याच्या मागे दुसरी काही नाही. म्हणाले हे दिसे तैसे असे तरी चित्रीचेनी पावसे ओलावतू का माणूसे आगरातळी. ते ज्या प्रकारे दिसे ते त्या प्रकारे खरे असे तरी मग चित्रीच्या पाऊसे भिजणे लागे. चित्रा माझी पाऊस लिहिला तो डोळ्यासही दिसला, म्हणून का मनुष्याला भिजविल तो वा तो निज जले करून भात खाचरे भरील पूर्ण वा तरी नद्या लागून आणील पूर. ते काहीच होणे नाही तैसे अविद्या कार्य जगतही दिसत असूनही खरे नाही अंशेही. तसंच हे जगत जे आहे ते दिसतं आहे तसं काही ते अंशभर सुद्धा खरं नाही. कालवुनी अंधारे, आता त्याच्या पुष्ट्यर्थ सगळे दृष्टांत दिलेत आपल्याला. कालवुनी अंधारे लिहो येती अक्षरे तरी म्हशीची ये ओरबारे का शिणावे. म्हणाले जर अंधाराला कालवला आणि त्याला कालवूनच जर त्यांनी आपल्याला अक्षरं लिहिता आली मग आम्हाला बॉलपेन वगैरे करायची काय गरज आहे. त्याच्याकरता शाई जेल कशाकरता पाहिजे. म्हणजे तरी म्हशीची ये ओरबारे, म्हणजे म्हशी म्हणजे शाई ती कशाकरता पाहिजे, काजळी म्हणजे म्हशी. तर ओरबारे का शिणावे तमाची कालिमा कालवून. म्हणजे रात्रीचा अंधार हवा तेवढा आहे, त्या अंधाराला घेऊन जर कालवला तर म्हणाले जरी करिता ये लेखन त्याला कालवून जर आम्हाला लिहिता आलं तरी शाही करण्याचे प्रयोजन उरले की नसे. शाही कशाला निर्माण करावी लागली असते. म्हणाले रात्रीच्या अमावस्येच्या रात्री पुष्कळ अंधार गोळा करायचा. ती हल्लीची जाहिरात आहे ना ती पिअर्सची, की ते ऊन कशात लपवून ठेवू. म्हणजे सगळ्या जाहिरातींमध्ये आता आपण म्हणतो तसं प्रातिभासिक सत्तेत आम्ही एक प्रातिभासिक सत्ता आणखीन निर्माण केली आहे की जगतोच आहोत आम्ही प्रातिभासिक सत्तेत. त्यात आता ती आई त्या मुलीला शिकवते की ती ऊन नावाची गोष्ट आहे ती तुला कशात तरी ठेवता येईल. माहिती जाहिरातीचा विषय सोडा, पण कल्पना सांगते आपल्याला की ते ऊन कशात साठवावं, तर ती म्हणजे त्या पिअर्समध्ये साठवावं. तसं आहे आता इथे ती कल्पना तीच आहे. ते म्हणाले की आम्हाला जर लिहायचं आहे तर अमावस्येच्या रात्रीची शाई आहे म्हणजे काजळी आहे किंवा काळोख आहे. त्या अमावस्येच्या रात्रीचा काळोख घेतला आणि चांगली पिंपभर शाई करून ठेवून दिली
तर पुन्हा बघायला नको म्हणाले. एखादी अमावस्या पुरे झाली आणि त्या दिवशी केलेली शाई पुष्कळ वर्ष पुरेल म्हणाले, तरी शाई करण्याचे प्रयोजन उरलेची नसे. तमाची काळीमा काढावी, ती जलात मिसळावी आणि शाई करून घ्यावी निज उपयोगा कारणे. आणि तिची शाई करून आपल्याला उपयोग करून घ्यावा. ते झाल्या काजळ, धरण्या नको खर्चण्या वेळ, हे अवघेच पोकळ, तमाची शाई होणे नसे. म्हणाले त्याच्याकरता काजळी धरायची, त्या काजळीपासून शाई तयार करायची, करावीच लागली नसती. म्हणाले सगळं काम सोपं झालं असतं. पण म्हणाले हे सगळं पोकळ आहे. हा जो अंधार आहे, हा अंधकार पोकळ आहे, तो कशाच्याच उपयोगाचा नाही. सारखा तिथे अविद्या हा शब्द लक्षात ठेवायचा, की तशी ही अविद्या आहे की तिचा काहीच उपयोग नाही, ती त्याच्याच सारखी पोकळ आहे. आणि म्हणून म्हणाले शब्दात सत्यत्व येण्यासाठी अर्थता पाहिजे वस्तुपोटी, अर्थते विण खटपटी अवघ्या व्यर्थ. कोणत्याही शब्दाला सत्यत्व येण्याकरता त्याच्या ठिकाणी अर्थता, त्या वस्तूच्या ठिकाणी अर्थता म्हणजे यथार्थता पाहिजे. यथा जशी आहे तसा अर्थ, म्हणून यथार्थ शब्द आणा. अर्थ त्याच्याविषयीची आपल्याला जाण, ती कशी? यथा जशी आहे तशी, तशी जाण आम्हाला म्हणजे यथार्थ त्याचं ज्ञान आम्हाला झालं पाहिजे. तर इथे यथार्थ होतं का? तर म्हणाले इथे तमाचा नाही, एक अर्थता पाहिजे वस्तुपोटी, अर्थते विण खटपटी अवघ्या व्यर्थ. त्याला जर काही अर्थच नाही तर त्या खटपटीला काय अर्थ आहे? याकरता आपण पूर्वी बघितलेलंच आहे. ज्ञानदेवांचं उदाहरण आहे. म्हणाले माता वंध्या आहे, त्या वांझ मातेला पुत्र प्रसवला आहे. आता तिला मूल होणं अशक्यच आहे, कारण जी स्वतः पुत्राला जन्म देऊ शकत नाही, हे तिच्या देहाच्या ठिकाणी जर ते पक्क झालेलं आहे, तर अशा स्त्रीला आधी पुत्र झाला. त्या पुत्राने आकाशामध्ये वेल उगवली, त्या वेलाला फुलं आली, म्हणजे पुष्प ही दुसरी संकल्पना. शब्द आहे म्हणून तर काही शब्द वापरता येतात. तसा शब्द वापरला की पुष्प, आकाश वेलीवरचं पुष्प त्या मुलांनी तोडली. आता त्या फुलांचा काय केला? त्यांनी हार केला. आता दुसरं काय केलं? नागाच्या फड्यावरचा मणी काढला आणि तो मणी सिंहाच्या चेहऱ्यावरती असणारे त्याच्या ज्या मिशा, त्याचे जे केस आहेत ते केस काढले आणि त्या केसात तो मणी ओवला आणि तो मणी आता आणखीन कल्पना, तर त्याचा उपयोग कुठेतरी केला, तो कुणाच्या तरी गळ्यात बांधला म्हणा, काही म्हणा. हे सगळं केलं. हे शब्दांनी अर्थ समजतोय की वांझे पुत्र प्रसवला, अर्थ कळला की एका वांझ स्त्रीला पुत्र झाला, पण वस्तुस्थिती आहे का? ते म्हणाले इथे जेव्हा वस्तूला तो अर्थच नाही, तर ह्या शब्दाला अर्थ काय राहिला? वस्तूच तशी असणारच नाही. अर्थात पाहिजे वस्तुपोटी, अर्थता पाहिजे, वस्तूच्या ठिकाणी अर्थता पाहिजे. तीच जर नाही तर अर्थते विण खटपटी अवघ्या व्यर्थ. म्हणून त्यांनी म्हटलेलंच आहे की फक्त शब्दाला अनुपाती, शब्दानुपाती, शब्दाला अनुसरणारा वस्तुशून्य विकल्प हा. तर म्हणाले शब्दाला अनुपाती, शब्दाला अनुसरणारा म्हणजे शब्द आहे म्हणून अर्थ आहे, शब्द आहेत म्हणून अर्थ आहेत, एवढं अर्थ लावला तर वस्तुशून्य असणाऱ्या गोष्टी म्हणजे विकल्प आहे. विकल्प म्हणजे जे अस्तित्वामध्ये येत नाही असं आहे. तर तमाचा वर्ण तो काळा, पाहणाराचा दिसे डोळा, परी तो काजळा परी वेगळा, करिता न ये. म्हणाले इथे तमाचा वर्ण तो काळा, तम काळा आहे, पाहणाऱ्याच्या दिसे डोळा, त्याचा काळा रंग पाहणाऱ्याच्या डोळ्याला दिसतोय, कारण अगदी अमावस्येची काळी कुट्ट रात्र वगैरे आपण वर्णन करतो. तर म्हणाले पाहणाऱ्याच्या डोळ्याला ती काळी कुट्ट रात्र दिसते. परी तो काजळा परी वेगळा, करिता नाहीये. पण त्या तमाचा काळेपणा काजळासारखा काही वेगळा करता येत नाही. तमाचे ते काळेपण आहे अर्थते विण, दिसण्या पलीकडे जाणं त्यास नाही सत्यता. कसं आहे? त्याला काही अर्थता नाही. अर्थता का नाही? त्याला अस्तित्व नाही. त्याला अस्तित्व का नाही? कारण मुळातच ते तसं नाही, मुळातच त्याला अस्तित्व नाही. म्हणजे मुळातच अस्तित्वाकरता वस्तूला यथार्थताच नाही आहे.
अर्थताच नाही. वस्तूच्या ठिकाणीच अर्थता नसल्यामुळे, मुळातच नसल्यामुळे काय करणार? ही काजळ नावाची गोष्ट जी आहे, ती काजळ नावाची गोष्ट आता आणखीन थोडंसं आपण तत्त्वज्ञानाचं जर जे विश्लेषण म्हणून जर विचारात घेतलं तर त्या तमाला का नाही अर्थता? का नाही अर्थता? म्हणजे ते जे तम आहे ते ह्या पांचभौतिक जगामध्ये पंचमहाभूतांनी कालवल्यामुळेच तम झालंय ना. त्याशिवाय आमच्या डोळ्याला ते दिसलं असतं का? आमच्या डोळ्याला दिसलं नसतं. ते पांचभौतिक कालवलेलंच तम आहे, पण त्याला अस्तित्व नाही. अस्तित्वाशिवायचं आहे. म्हणजे अस्तित्व नावाची आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये जी पाहिजे ती नाही. मग ती काय नाही? तिच्यामध्ये पृथ्वी तत्वाचा इतका अभाव आहे. त्या तिच्या ठिकाणी प्रत्येक त्यातले जे गुणधर्म आहेत ते इतके अभावात्मक आहेत. पृथ्वी तत्वाचा अभाव आहे म्हणून त्याला जडता नाही. तसंच त्याच्यामध्ये घनता नाही, पृथ्वी तत्वाचा अभाव आहे म्हणून. आकाश तत्वाचा अभाव आहे म्हणून त्याच्यामध्ये पकडून ठेवण्या इतकं त्याला एकसंधपण, व्यापकपण आहे, पण त्याला पकडण्याचं एकसंधपण नाही. वायू आहे, वायूचा अभाव आहे म्हणून त्याच्या ठिकाणी स्तब्धता, म्हणजे तसं ते राहणं, ती स्थिती प्राप्त होणं ती नाही. आणि तेज जे आहे त्या तेजाचा मात्र काही अंश प्रकट असल्यामुळे आम्हाला ते स्वच्छ दिसतं आहे. ते तम जे आहे ते आम्हाला दिसण्यात अडचण नाही. समर्थांचं जे पंचीकरण आहे ना, त्या पंचीकरणामध्ये सुद्धा त्या त्या वस्तूला ते अस्तित्व प्राप्त व्हायला आणि त्या वस्तूला यथार्थता यायला ते जे पाच महाभूतांचं एकत्र कालवण आहे ते बरोबर असल्याशिवाय उपयोगाला येत नाही. म्हणजे वास्तविक पाहता याचा दुसऱ्या बाजूने जर अर्थ लावला आपण, तर जेव्हा परमात्मा आम्हाला अशा काही गोष्टी दाखवतो की आता मृगजळ आहे जे त्यांनी आम्हाला दाखवलं आहे की डोळ्याला तेजतत्व तिथे प्रकट आहे म्हणून डोळ्याला मृगजळ दिसतं आहे, पण बाकी जलाचे कोणतेच गुणधर्म प्रकट होत नाही. याचा अर्थ तिथे जलतत्व त्याच्या प्राधान्यांनी राहिलेलंच नाही आहे. तसं राहिलं असतं तर जलाचा कोणता तरी गुणधर्म तिथे प्रकट झाला असता, त्या मृगजळात होत नाही. या सगळ्याचा अर्थ काय आहे? या सगळ्याचा अर्थ एकच आहे की या जगामध्ये परमात्म्याने काही वस्तू ह्या अर्थयुक्त केलेल्या आहेत आणि काही वस्तू ह्या अर्थहीन केलेल्या आहेत. ज्या वस्तू अर्थहीन आहेत त्या वस्तूंवरून आम्ही समजलं पाहिजे की ही जी अर्थहीनता आहे त्या अर्थहीनतेतून समजलं पाहिजे की ही वस्तू मुळात मिथ्याच आहे. ह्या वस्तूचा जर काही उपयोग, ह्याचे गुणधर्मच काय, याची उपयुक्तता काय, याच्या अस्तित्वाचं कारण काय, आणि पांचभौतिक दृश्य आहे तर त्याचा उपयोग आम्ही का नाही करून घेऊ शकत? तर अशा अनेक अंगांनी त्यांनी त्या तमाचा विचार अर्थ म्हणून मांडलेला आहे. ते म्हणतात की इथे त्या अर्थता पाहिजे वस्तू पोटी. जगातली कोणतीही वस्तू असो तिला अर्थ पाहिजे. मग तत्त्वज्ञानामध्ये नुसता वस्तूचाच अर्थ नाही. माणूस बोलतोय, आपण म्हणतो त्यांच्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नका, त्या माणसाच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. अर्थ नाही याचा हाच अर्थ आहे की जे बोललं जातं त्याला कुठलंच वजन नाही, तो काही बोलत राहतो. तो आज हे बोलेल, पुढच्या क्षणी दुसरं बोलेल, त्या पुढच्या क्षणी तिसरं बोलेल. म्हणून तुम्ही त्याच्यावर विसरणार किती? म्हणजे जे मिथ्या आहे, म्हणजे याचा अर्थ काय की ईश्वराने सुद्धा या जगामध्ये काही मिथ्या गोष्टी आम्हाला अगदी प्रकट दाखवल्या आहेत की हे मिथ्याच आहे. हे तुम्हाला दृष्टीला बघूनच मिथ्या आहे हे ठरवायला लागेल. मग आम्हाला दृष्टीला बघून बाकीचं जग मिथ्या वाटत नाही आणि म्हणून आम्हाला अडचण येते की अविद्या कशी मान्य करावी. आता हे दृष्टांत दिले की अविद्या मान्य करा, कारण पाहिलेली वस्तू तुम्हालाच मिथ्या दिसतीये, त्या वस्तूला अर्थ नाही हे जर तुमचं तुम्हाला कळतं आहे तर आता एक लक्षात घ्या की जे स्पष्टपणे मिथ्या आहे दिसतं आणि जे पूर्णपणे मिथ्या आहे असं दिसत नाही. उलटी बाजू की आम्ही सगळे जिवंत आहोत, आम्ही सगळे हालचाल करतो आहोत म्हणून चैतन्य आमच्या ठिकाणी आहे हे आमच्या प्रत्ययाला येतं, पण ह्या भिंतीत चैतन्य आहे हे प्रत्ययाला येत नाही.
कारण का तर ते तितकं प्रकट नाही, ते प्रकट नाही आहे. त्याच्यात चैतन्य नाही असं नाही, त्याच्यात पण चैतन्य आहे, पण ते प्रकट नाही. तर म्हणून ही गोष्ट आम्ही जड आहे असं मानून त्याचा आम्ही समाचार किंवा त्याचा निर्णय आम्ही करून टाकतो. तर तसंच ते म्हणतात की बघणाऱ्या जगाचा सुद्धा निर्णय करताना या अशा वस्तू बघून आम्हाला काही निर्णय नक्की करावा लागेल. अर्थता पाहिजे वस्तूपोटी, अर्थतेविण खटपटी अवघ्या व्यर्थ. तमाचा वर्ण तो काळा, पाहणाराच्या दिसे डोळा, परी तो काजळा परी वेगळा करिता न ये. तमाचे ते काळेपण आहे अर्थते विण, दिसण्या पलीकडे जाणं त्यास नाही सत्यता. फक्त तो काळा रंग दिसतो, दिसण्या पलीकडे त्याला अस्तित्व नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये तेज तत्व प्राधान्याने आहे आणि बाकीची तत्व इतकी कमी आहे की जो त्याचा गुणधर्म आहे तो फक्त प्रकट केला आहे. बाकी आम्हाला दुसरं काही प्रकट केलं नाही. म्हणजे आपल्याला माझ्या मनात काय ते मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकले की नाही मला माहीत नाही, पण मनातला भाव असा आहे की दृश्य आहे. आणि दृश्य का आहे? कारण तेज आहे म्हणून दृश्य आहे. म्हणजे ते महाभूत आहे म्हणून दृश्य आहे. पण उरलेल्या 4 महाभूतांचं एकूण संमिश्रण काय आहे आपल्याला माहीत नाही, की ज्याच्यामुळे त्याला अस्तित्व ज्या प्रकाराने जगामध्ये पाहिजे तसं त्याला अस्तित्व नाही. जसं इथे डाळ आहे, इथे तांदूळ आहे, त्याला त्याचं वस्तूला वस्तू पण आहे, पण त्या तमाला तम पण नाही आहे. म्हणून नाही आहे का तर त्याचं पांचभौतिक संमिश्रण जे आहे ते अशाच गुणधर्माचं केलेलं आहे की ज्याच्यामध्ये फक्त रूप आहे, रूप प्राधान्याने आहे, पण बाकीचे 4 महाभूतांचे गुणधर्म आहेत ते प्राधान्याने नाहीत. म्हणून ते म्हणतात तमाचे ते काळेपण आहे अर्थ ते विण, दिसण्या पलीकडे जाणं त्यास नाही सत्यता. अंधाराचे काळेपण आहे अर्थ ते वाचून, तेवी अविद्येचे लक्षण समजा बुध हो मानसी. तसंच अंधाराचं काळेपण आहे अर्थ ते वाचून, तेवी अविद्येचे लक्षण समजा बुध हो मानसी. म्हणजे आपल्याला शब्दाची सुद्धा एक गंमत समजायला लागते की आपल्याकडे 4 पुरुषार्थ मानले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. अर्थ शब्दाचा संदर्भ बदलत जातो, पण अर्थ शब्दाचा मूलभूत विचार जर आपण केला तर अर्थ म्हणजे अर्थार्जन नाही, अर्थ म्हणजे आपला हेतू नाही. अर्थ म्हणजे इथे त्यांनी म्हटलंय तसं की ज्या गोष्टीला वास्तव नाही अशा गोष्टीच्या मागे धावत राहणं हा काही पुरुषार्थ नाही. म्हणजे अर्थ शब्दाचा जो एक आणखीन उलगडा इथे आपल्या लक्षात येतो आणि त्यात त्यांनी म्हटलंय त्याप्रमाणे की समजा बुध हो मानसी. आकाश काय निळे न देखतू हे डोळे, तेवी अविद्येचे टवाळे जाणून घे. आकाश म्हणाले निळं आहे, त्याला रोज डोळे पाहतात, पण हे निळे पण कशामुळे? भासामुळे आहे. ते तेवढंच दिसतं, नाही तर तो अवकाश म्हणजे काळोख आहे, अंधार आहे, बाकी काही नाही. अवकाशाची पोकळी आहे, त्या पोकळीशिवाय काही नाही. पण हे भासतं. हे भासतं कशामुळे? पुन्हा पंचमहाभूत, की पुन्हा या पंचमहाभूतांनी ही जी पोकळी आहे ती आम्हाला कशी दृश्य केली आहे? ती निळसर दृश्य केली आहे. का केली आहे? कारण त्या पंचमहाभूतांचं एकत्रित कालवण झाल्यानंतर ते जे कालवलेलं ते आकाशाचं किंवा त्या पोकळीचं रूप आहे ते जेव्हा तेज तत्वामुळे भासमान होतं, म्हणजे त्या पंचमहाभूतामधल्या अग्नी किंवा तेज तत्व त्यांनी जे भासमान होतं ते त्याचा आभास निळा निर्माण करतं, बाकी काही नाही. म्हणजे त्यांनी निर्माण केलेला आभास आहे. म्हणजे आकाशाचा निर्माण केलेला आभास जर निळा आहे तर तमाचा म्हणजे काळोखाचा निर्माण केलेला आभास हा काळा आहे. हा केवळ आभासच आहे असं त्यांना आपल्याला सांगायचं. आकाश आहे निळे, त्या रोज पाहती डोळे, परी हे निळेपण भासामुळे दिसते मात्र. निरवयवी आकाश रंग संभवे कोठून त्यास, निळेपणा हा नुसता भास आरोपित त्याचे ठाई. आकाशाचा निळेपणा. आता निरवयवी एक शब्द वापरला, सगळ्याचा प्रतिनिधी, निराकार निर्गुण असा काही शब्द वापरला. गुण म्हणजे ज्या उदासीन आहे ना, आकाशाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा एक गुण विशेषत्वाने प्रकट होत नाही. म्हणून म्हणाले आकाशाचा निळेपणा तैसी ही अविद्या जाणा,
तिला भासापलीकडे असणेपणा मुळीच नाही. अविद्या येणे नावे मी विद्यमानची नव्हे, हे अविद्याची स्वभावे सांगत असे. आता पुन्हा अर्थ शब्दावरती माऊलींची कोटी आहे इथे पुन्हा. आता इथे पुन्हा काय म्हणतात की अविद्या ह्या शब्द असे पोकळ नाही आहेत म्हणाले, शब्द असे फुकट नाही आहेत. तर कसे आहेत हे शब्द? तर या शब्दाला त्याचा त्याचा अर्थ आहे. अविद्या असा शब्द का दिला? कारण मा विद्यते, जी कधीच नसते, जिला अस्तित्वच नसतं, अशी ती अविद्या. जी विद्यमान नाही ती अविद्या. आणि म्हणून म्हणाले तिच्या शब्दातच तिचा अर्थ आम्हाला कळतो. अविद्या या नावे मी विद्यमानाची नव्हे, हेच सांगतो बरवे अविद्या शब्द. त्या शब्दाला अर्थ आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी धन्य भाषा संस्कृत शब्दाची आपुला सुचवित अर्थ. पहा अविद्या शब्दाप्रत या न विद्यते सा अविद्या. जी विद्यमानच नाही आहे, जी उपस्थितच नाही आहे, ती अविद्या आहे. या म्हणजे जी पाही, न विद्यते म्हणजे खचित नाही, सा म्हणजे ती होई अविद्या पहा. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की आता त्या अविद्येचं जे स्वरूप आहे, आता मोठं आहे पुढची ओवी, थांबूया आपण इथे. आणि म्हणून ते म्हणतात जी विद्यमान नाही ती अविद्या, असं अविद्येचं रूप आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे.